लाडकी बहीण योजनेमध्ये जो पैसा वापरण्यात येतोय तो आता इतर समाजाला लागणारा जो निधी होता त्यातून वळवण्यात आला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। लाडकी बहीण योजनेवरती आता विरोधक आक्रमक होत आहेत। SC STच्या विकासाचा जो निधी आहे तो वळवण्यात आला असा थेट आरोप होतोय। मला वाटतं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विरोधकांचं जे फॉल्स नॅरेटिव्ह निर्माण करून राजकारण करण्याचा जो प्रयत्न होता तो आज हाणून पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली की महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आज महायुतीला मिळतोय आणि मग अशा प्रकारे निराधार त्या ठिकाणी वक्तव्य करायची। कुठला निधी वळवला त्या ठिकाणी आकडेवारी सहित द्यावं ना। आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी सरकार निधीची व्यवस्था करत असतं, परंतु खोटं बोलायचं सकाळी उठलं की एक फॉल्स नॅरेटिव्ह सोडून द्यायचा आणि त्याच्यावर राजकारणाची पोळी भासता येते का, हा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडी करतंय। त्यातनंच जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य त्या ठिकाणी आलेलं आहे। नक्कीच, पण वारकरी तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, या योजनेला हा सगळा निधी वळवला जातोय आणि हा अन्याय आहे मागासवर्गीय समाजावर असं सुद्धा म्हणतात। मला वाटतं मागासवर्गीय असेल, ST समाज असेल, यांच्यासाठी आपण काय केलं त्याचा पहिला तुम्ही हिशोब द्या। आयुष्यभर त्या ठिकाणी दलित समाज, आदिवासी समाज यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग केला, परंतु खऱ्या अर्थानं या समाजासाठी शिंदे सरकार काम करतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार त्या ठिकाणी केवळ बोलत नाही तर कृतीतनं अनेक योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता तुमच्या पोटात का दुखतंय? आज गोरगरीब कुटुंबातली लोक तीर्थस्थळांवर जाणार असतील, आमच्या देवदैवतांचे दर्शन घ्यायला त्यांना 30,000 रुपये मिळणार असतील, तर त्या गरीब लोकांच्या या योजनेवर तुमच्या पोटात का दुखतंय? आपण स्वतःच्या आईबापाला कधी तीर्थयात्रेला नेलं नाहीत, मग हे मायबाप सरकार त्या ठिकाणी जर नेत असेल तर त्या ठिकाणी तुमचं समर्थन पाहिजे। काड्या करायचे धंदे कृपया विरोधी पक्षांनी करू नये। जेवढं तुम्ही योजनांच्या विरोधात जाल तेवढे ते समाज आपल्या विरोधात जातील। आपण महिला लाडकी बहीण योजना केली तर महिला आपल्यापासून दूर जातील। तीर्थस्थळाच्या बाबतीत आपण बोलाल तीर्थ योजना तर ते सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्या विरोधात जातील। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण कराल, आता तुमचे फॉल्स नेरेटिव्ह चालणार नाहीत। तुम्हाला त्या ठिकाणी जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी ते संबंधित देतील। सरकार त्या ठिकाणी तुमचा पर्दाफाश करेल आणि असली स्वरूप राज्यातल्या जनतेसमोर येईल। एकीकडे आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतोय, रांगा लागत आहेत फॉर्म भरण्यासाठी। दुसरीकडे वित्त विभाग कुठेतरी नाराज आहे, असं एक नरेटिव्ह सुद्धा सध्या चर्चेमध्ये। हा नरेटिव्ह नेमका कुणी सेट केला वाटतं तुम्हाला? मला वाटतं वित्त विभाग नाराज असता तर त्या ठिकाणी अशा प्रकारची योजनाच कार्यान्वित होऊ शकली नसती, कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री हे अर्थमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे जर त्यांना या योजनेसंदर्भात फिजिबिलिटी नसती तर त्यांनी त्या योजनेलाच मान्यता दिली नसती। आणि एक लक्षात ठेवा, कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट नाही, ती नफा कमवणारी कंपनी नाही आहे। ती सर्वसामान्यांसाठी, रयतेसाठी त्यांची सुखदुःख कमी करणारी एक सामाजिक यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळे पैसे उभे करण्याची क्षमता आहे। केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे आपण चिंता करू नका। आता चांगल्या योजना लोकांसाठी होत आहेत, त्या होणारच नाहीत, बंदच पडणार, पुढे कशा चालणार? आपण चिंता करू नका, पुढे त्या नीट चालतील, कारण पुढे आमचंच सरकार येणार आहे। कारण लोकांना माहीत आहे तुम्ही जर पुन्हा आलात तर या चांगल्या योजना बंद कराल आणि त्याच्यामुळे लोक आता तुमचा विचार त्या ठिकाणी करणार नाहीत आणि या योजना कंटिन्यू करण्यासाठी महायुतीलाच त्या ठिकाणी प्रचंड समर्थन देतील। आपण बोलत राहा, आम्ही चांगल्या योजना कार्यान्वित करू आणि पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पुन्हा येऊ। दरेकर साहेब, रात्रीच खेळ चालू आहे असं काही सुरू आहे का सध्या महाराष्ट्रामध्ये? कारण आपण पाहतोय की काल सुद्धा अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। अजितदादा हे स्वतः 2 वेळा रात्रीचाच प्रवास करून अमित शहांना भेटून आले अशी सुद्धा माहिती मिळते।
नाही, मला वाटतं काय राज्यातले नेते किंवा अशा प्रकारच्या बैठका कालच झाल्यात असं नाही आहे. जेव्हा वेगवेगळे विषय असतात तेव्हा ही व्यस्ततेतली सारी मंडळी असते आणि मग व्यस्त शेड्यूलमधनं निवांतपणे त्या ठिकाणी भेटणं, बोलणं, काही त्या ठिकाणी नियोजन करणं, तर या अशाच वेळेला करायचं असतं. त्याच्यात रात्रीत खेळ कसला आला आहे, त्या ठिकाणी राजकारणातली लोक त्या ठिकाणी उशिराच अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण काही चर्चा असतील तर होत असतात, त्याचाच एक भाग आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आता 50 निषेध याचिका सुद्धा दाखल केल्या जाणार आहेत. कसं पाहता याकडे? मला वाटतं अजितदादांना टार्गेट करून आज ते महायुतीत आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा एक केविलवाना प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. पुन्हा या याचिकेना त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल आणि सत्यस्थिती किंवा वस्तुस्थिती काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल. एक शेवटचा प्रश्न आहे, कांदा प्रश्न जो आहे तो चिघळतो असं तुम्हाला वाटतं का? कारण केंद्रीय बजेटमध्ये काहीच मिळालं नाही, कांदा उत्पादक शेतकरी म्हणतात आणि पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. कांद्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं एक कांदा बँक स्थापन करून जो कांदा त्या ठिकाणी वाया जातो त्याकरता स्टोरेज करून त्या ठिकाणी अणुऊर्जाच्या माध्यमातून त्याला एक आधार आणि प्रोटेक्शन देण्याचं काम होतं आहे आणि त्याच्यामुळे कांद्याच्या संदर्भात हे सरकार सतर्क आहे आणि आता बँक केले. आणखी ज्या ज्या सवलती देता येतील त्या निश्चितपणे देऊन कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार ताकदीनं उभं राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.